नमस्कार. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक पौराणिक संदर्भ सांगतो. संदर्भ माहीत असावा म्हणून. यातल्या कोणत्याही पात्राशी पुढच्या सगळ्या कथानकांशी उगाच संबंध जोडून राग राग करून घेऊ नये. महाभारताचं युद्ध सुरू होतं आणि महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्म कौरवांच्या बाजूनं सरसेनापती असल्यामुळं पराक्रम दाखवत होते. पितामह भीष्मांना थांबवणं अवघड होतं. तसंच पितामह भीष्मांचा युद्धात वध करणं देखील अवघड होतं. कसं मारायचं हा प्रश्न होता. तेव्हा पितामहांनीच आपल्या हत्येचं, आपल्या मृत्यूचं रहस्य सांगून टाकलं. कारण पितामहांना अमरत्वाचं नव्हे पण इच्छामरणाचं वरदान होतं. पितामहांनी सांगितलं की मी शस्त्र उचलणार नाही ते स्त्रियांवरती, बाकी त्यांच्याशी मी कधीच युद्ध करत नाही. याचा नेमका फायदा भगवान श्रीकृष्णांनी घ्यायचं ठरवलं आणि अर्जुनाच्या रथावर यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सोबत आणखी एक व्यक्ती आली, ती म्हणजे शिखंडी. हा शिखंडी अर्धनारी होता, म्हणजे तो धड पुरुषही नव्हता आणि धड स्त्रीही नव्हता. शिखंडी समोर असल्यामुळं पितामह भीष्मांनी शिखंडीवर हत्यार चालवायचं नाही हे ठरवलं आणि आपले हत्यार ठेवून दिले. शिखंडीला समोर करून अर्जुनानं पितामह भीष्मांवर शरसंधान साधलं आणि तिथेच पितामह भीष्म शरपंजरी पडले. अर्थात त्यानंतर काही दिवसांनी पितामहांचा या युद्धानंतर मृत्यू झाला. जेव्हा हस्तिनापूर युधिष्ठिराच्या हातात गेलं आणि ते सुरक्षित वाटलं, त्यावेळी उत्तरायण सुरू झाल्यावरती पितामहांनी आपला देहत्याग केला. शिखंडीची ही कथा फक्त माहिती म्हणून आपल्याला सांगून ठेवली. आता पुढे या विषयाला विस्तारात नेतोय. मंडळी, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाही अशी म्हण आपण ऐकली असेल. कोणाचं नाव सोनूबाई आहे म्हणून त्याच्याकडं खूप सोनं असेल असं अजिबात होत नाही. कोणी अमर नावाचा व्यक्ती लहानपणीच मरण पावतो. अमर नाव ठेवलं म्हणून कोणी अमर होत नसतो. अशी अनेक नाव आहेत. कुणाचं नाव दिग्विजय असतं आणि अशा दिग्विजय असलेल्या माणसाला मध्य प्रदेश सुद्धा आपल्या हातात ठेवता येत नाही, हे आपण बघितलेलं आहे. कोणाचं नाव अजून काय, कोणाचं नाव अजून काय. नाव जसं असतं तशी लक्षणं असतातच असं नाही. नावाप्रमाणे वृत्ती असावी लागते. नुसतं नाव असून भागत नाही. आता येऊ महाराष्ट्राच्या राजकारणावर. महाराष्ट्राच्या राजकारणावर यासाठी तुम्हाला आणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अनेकांची नावं खूप वेगवेगळी आणि खूप छान आहे. म्हणजे नाव देवेंद्र फडणवीस आहे. महाराष्ट्राचं 5 वर्ष मुख्यमंत्री होता आलं, पण पुन्हा मात्र या देवांचा म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य ठरवणाऱ्या देवांचा राजा इंद्र होण्याची म्हणजे मुख्यमंत्री होण्याची संधी देवेंद्रांना मिळाली नाही. नावात काय असतं, नाव बदलत असतं. तसं मला आणखी एका नेत्याविषयी बोलायचं आहे. तो नेता म्हणजे अजित पवार. नाव अजित पवार आहे, नाव अजित आहे, पण हे अजित असणं वृत्तीमध्ये आहे का हे जरा तपासलं पाहिजे. नाव अजित आहे म्हणून पराक्रम दाखवता येईल आणि सगळ्याच लढाया जिंकता येतील असं होत नाही. अजित पवारांना मावळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पोराला विजयी करता आलं नव्हतं, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. अजित पवारांना 2 वेळेला नाराज होऊन आपली नाराजी उघड करता आली नव्हती, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आपण शेती करू म्हणून निघून गेलेले अजित पवार ना शेतीमध्ये अजित ठरले ना राजकारणात अजित ठरले. कसं बरं विसरता येईल. मागच्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार काही करणार, अजित पवार काही करणार, अजित पवार बंड करणार, अजित पवार बाहेर पडणार, अजित पवार हे करणार, अजित पवार ते करणार, अशा चर्चा ऐकतोय. माझं मत आहे अजित पवार काहीच करणार नाहीत. कारण अजित पवार काहीच न करण्याच्या स्थितीमध्ये आहे. पक्षांतर करावं तर कोण घेणार. भाजपत जातील येतील असं म्हणत आता भाजपवाल्यांनी त्या देण्याच्या यांनी भाजपवाल्यांनी घेण्याच्या आशा सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत. बंद आहेत की नाही हे भाजपवाले छान सांगू शकतील. माझ्यासारख्या माणसाला तर भाजपचे दरवाजे बंदच वाटत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आसमान से गिरे खजूर पे अटके अशी त्यांची अवस्था होऊन जाईल.
त्यामुळं स्वतःच चालवणाऱ्या अजितदादांना तिकडे जाऊन अजून कोणी दादा आपल्यावर घ्यायचा, बरं तिथेही दादा आणि तिथेही ताईंचा त्रास होणारच आहे. जसा इकडे ताईंचा त्रास होता, तिथे दादांचे दादा म्हणून उद्धव दादा बसणार आहेत आणि उद्धव दादाच्या नंतर कोण बसणार आहे तर आदित्य दादा. त्यामुळं कोणीही अजित पवारांना तिथे घ्यायला इच्छुक असणार नाही. राहिला प्रश्न मनसेचा, तिथे असणाऱ्या नेत्यांनाच आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. यांना घेऊन अजून आपली चिंतेत भर कोण घालील? बरं, ते सकाळी उठायचं लफडं वेगळंच आहे, त्याच्यामुळं अजून त्रास वेगळा आहेच आहे. त्यामुळं मनसे हा पर्याय देखील नाही. काँग्रेसमध्ये अजितदादा जाऊ शकत नाहीत. राहिला प्रश्न आपला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा. आत्ताच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, मूळ शिवसेना, वंचित बहुजन आघाडी चौथा, अशी अनेक पक्ष असताना, म्हणजे मनसे विसरतोय मी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचवा, अशी पक्ष असताना अजून सहावा एक पक्ष यात यावा आणि त्याला काहीतरी भवितव्य असावं अशी शक्यता तुम्हाला दिसतेय का? त्यामुळे दादांचं नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार देखील दुरापास्तच असणार. दादा काहीच करू शकत नाहीत ही खरी कंत आहे. काहीच करू शकत नाही. सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा वाट बघतोय रिक्षावाला म्हणून ज्याची हेटाळणी केली, त्या एकनाथ शिंदेंनी आपल्या नेत्यांच्या विरोधात क्रांती करून, बंड करून पक्ष आपल्या ताब्यात घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. बरं, हे उपच झेंगाट एकनाथ शिंदेच्या मागे नव्हतंच कधी. म्हणजे एकनाथ शिंदेनी धाडस केलं, बाहेर पडले, पक्ष ताब्यात घेतला, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा ताब्यात घेतली. सामान्य गिरणी कामगाराच्या रिक्षावाल्या पोराला जे करता आलं ते सुद्धा दादांना करता येणार नाही आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे जे एकनाथ शिंदे करू शकतात तेही दादा करू शकले नाहीत. बरं, त्यांचा चेला, दादांचा चेला, नाव आहे धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंनी आपल्या काकाच्या विरोधात बंड केलं. आता गंमत अशी आहे मित्र हो, म्हणजे मला कधी कधी हसू येतं खरं. धनंजय मुंडेंनी काकांच्या म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात बंड करताना जो मुद्दा मांडला होता तो फार छान होता. आणि तो मुद्दा होता, गोपीनाथ मुंडेंना आपल्या पुतण्याऐवजी आपल्या पोरीवरच प्रेम जास्त आहे. म्हणजे आपला राजकीय वारसा पुतण्याकडे देण्याच्या ऐवजी मुलीकडे देण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडेंनी घेतला आणि याचा निषेध करत धनंजय मुंडे बाहेर पडले. धनंजय मुंडे दादांच्या नेतृत्वात बाहेर पडले. पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले, विरोधी पक्षनेते झाले, त्यानंतर राज्यात मंत्री झाले, पंकजा मुंडेंचा पराभव केला. ही सगळी पराक्रम धनंजय मुंडेंनी केली. पण दादा आपल्या चेल्यासारखं सुद्धा वागू शकत नाही. एकनाथ शिंदेना गुरु करायचं सोडून द्या, धनंजय मुंडे जो चेल्यानं केलं आहे ते सुद्धा दादा करू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंसारखंच साहेबांनी पुतण्याला नाकारून मुलीला स्थान दिलंय, इथेही मुलीला स्थान दिलंय आणि पुतण्याला नाकारलंय. ही हिंमत सुद्धा दादांच्या मध्ये नाही आहे. म्हणून मी नुसतं नाव अजित असून जमत नाही असं म्हणालो होतो. ते अजित असणं वृत्तीमध्ये असलं पाहिजे. हे जेव्हा ते वृत्तीमध्ये येईल ना तेव्हा दादा काय करू शकतील. त्यामुळं दादांच्या समर्थकांना सुद्धा समाज माध्यमांच्या मध्ये दादा काही करू शकतील असं मांडता येत नाही. आणि दादांना माध्यमांच्या समोर खुलासे करावे लागतायत. मिळून हा निर्णय घेतला. मी अतिशय समाधानी आहे. माझं तिथं कार्यक्रमामध्ये 2 वाजले होते. माझं फ्लाईट 4ला होतं. माझ्यानंतर मला वाटतं प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, बाकीचे सगळेच होते, भुजबळ साहेब, इतर सगळे मान्यवर साहेब वगैरे सगळे होते. पण मी अतिशय समाधानी आहे. कारण नसताना नंतर मला काहींचे फोन आले. मी एअरपोर्टला पोचल्यावर, अजित पवार नाराज, अजित पवार असं तसं, अशा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या बातम्या चालू होत्या. असल्या बातम्या देणं बंद करा. खरं तर आमच्या एक कमिटी केलेली होती. त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, त्यावेळेस आम्ही 2 निर्णय घेतलेले होते. एक तर पवारसाहेबांनी राजीनामा मागं घ्यावा आणि मागं घेऊन मी असं सुचवलेलं होतं की त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना तिथं घ्यावं. हे खुलासे बघितल्यावरती आपल्याला प्रश्न पडतो की दादा खरंच काही करू शकतील का? मग उगाच दादांच्या समर्थकांच्या आणि विरोधकांच्या मध्ये कशा करता चाललाय?
हा सगळा अट्टहास की हे करता येऊ शकेल, दादा होतील, दादा बाहेर पडतील. उगी भाजपवाल्यांनी स्वतःला गुदगुल्या होतील अशा स्वतःच्याच पोटावर बोटं अशी फिरवायची नसतात. दादा काहीही करणार नाहीत, दादा बाहेर पडणार नाहीत, दादा कुठे जाणार नाहीत, कारण दादा काही करू शकत नाहीत. जेव्हा जेव्हा सरकारवरती वार करायचा असेल तेव्हा तेव्हा दादाला समोर केलं जाईल आणि सरकारवरती वार केला जाईल. बस इतकंच दादा करू शकतात, इतकंच. महाभारताच्या युद्धाप्रमाणे जेव्हा जेव्हा कुणावरती वार करायचा आहे, तो वार भाजपला पवारांच्या वरती करायचा असेल तरीही दादामध्ये, पवारांना भाजपच्या नेत्यांवरती करायचं असेल तरीही दादा समोर. दादांचं स्थान समोर करून वार करणे इतकंच आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. दादांच्या मध्ये ते धाडस नाही, दादांच्या मध्ये ती वृत्ती नाही, आणि मुख्य म्हणजे दादा काहीच करू शकत नाहीत हे सत्य महाराष्ट्राच्या जनतेला उमगलेलं असलं पाहिजे. फार फार तर दादा आपली धुसफूस व्यक्त करू शकतात, राग व्यक्त करू शकतात. मी देवाच्या चरणी एकच नम्रपणे प्रार्थना करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटलांची जी घुसमट झाली ना, म्हणजे जयंत पाटलांना राज्यातल्या सत्तेत राष्ट्रवादीतलं पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळावं असं वाटलं, तिथं दादा येऊन बसले. जयंत पाटलांना पक्षात आपलं काही चालवावं वाटलं, तिथे साहेबांचं ऐकावं लागायचं. बरं किमान कार्यकारिणीत तरी स्थान मिळेल असं वाटलं, तिथे सुप्रिया सुळेंचं ऐकायचं. पात्रता असून सुद्धा जयंत पाटलांना ज्या पद्धतीनं मागं बसवलं जात आहे, त्यातून जयंत पाटलांची होणारी चिडचिड आणि कुचकट बोलणं ऐकल्यावरती एकच प्रार्थना करतोय, दादांना सुद्धा जयंत पाटलांसारखं साईड ट्रॅकवर टाकलं जात आहे. दादांचा जयंत पाटील करू नकोस देवा, कारण पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक कुचकट बोलणारा माणूस निर्माण होईल, जे होऊ नये अशी साधी सरळ अपेक्षा आहे. त्यामुळं दादा काही करतील अशी अपेक्षा असणाऱ्यांसाठी एकच सांगून ठेवतोय, दादा काहीही करू शकत नाहीत. नाव सोनूबाई आहे पण हाती कतलाचा वाळा सुद्धा नाही. नाव अजित आहे पण जिंकण्याची ईर्ष्याच दादांच्या मनामध्ये नाही, जी ईर्ष्या एका सामान्य रिक्षावाल्यांच्या दादांच्या चेल्याच्या मनामध्ये सुद्धा होती. नमस्कार.